बबन आपली सुमी जिंकली पाहिजे बर का पतंगबाजीत. नीट कर तयारी बर का. अरे तात्या सगळीकडे तुम्ही जिंकला असं नसतं यावं कुठे. काय मॅडम लय खतरनाक पतंग खेळते त्या. दोऱ्यानं नाही असं नुसतं बघितलं का नाही तरी पतंग तुटतो. हो, ताई मॅडमचा पतंगबाजीत कोणीच नाद नाही करू शकत. एवढं पतंग उडवतात वय. मग तुम्हाला काय वाटलं भरत जरा जादा जादा डिक लाव बाबा, नाहीतर 2 मिनिटात ताई मॅडम पतंग तोडते. हे लाव लाव. वर घ्या जरा. बरोबर आहे. अरे तुम्ही किती तयारी करा रे, जिंकणार तर ताईच. ते माहित आहे आम्हाला, पण आमचा पण पतंग लय जोरात उडणार आहे. कसं उडणार? अरे तुमची सुमी टिकणार पण नाही आमच्या ताई समोर. पाहुणं सुमन तुमची नाही का हो? युद्धात कोणी सगळे सोयरे नसतात. आता पतंगबाजी मध्ये समोर असणार फक्त दुश्मन. घ्या चुरा. काय चुरा केलाय शालू? का आत्ताचा चुरा? काय अगदी तुम्ही सांगितलंय ना तसाच आहे का बघा. काय चुरा केलायस? मस्त. आता शत्रू पक्षाचा दुसऱ्या पार्टीचा एक पण पतंग हवेत उडणार पण नाही. डबल डिक लाव भरत, तू डबल डिक लाव रे. अरे डबल लाव नाही तर तिबल लाव. तुमचं डिपॉझिट जप्त होणार म्हणजे होणार. बघूया की कोण कोणाला हरवतय ती. बघूया बघूया. शालू या दोऱ्याला काच लावून टाक. नाही बाबा, माझ्या हाताला कापलं बिपलं तर लावा तुम्ही. ओके मी लावतो. ही काच नाही, तलवार आहे तलवार. ताई मॅडमची तलवार. आणि तुमच्या सारख्या शत्रूंना कसं लोळवायचं हवेतल्या हवेत ते ताई मॅडमला चांगलं माहितीये. पायलट काय करतोयस? अगं पतंग कसं उडवायचं त्याचे व्हिडिओज बघतोय. का? शिकतोय ना. म्हणजे तुला पतंग उडवता येत नाही? येतो ग, पण मम्मा इतकं भारी नाही. तुला माहितीये मम्मा पतंग उडवण्यात मास्टर. तिचा हात कोणीच धरू शकत नाही. म्हणजे आजूबाजूचे पतंग असतात ना असे पटापट कापते ती. म्हणजे मम्मानं मलाही शिकवलंय, पण आता खूप वर्ष झाली ना सराव राहिला नाही मला. मग आता काय वेळ मिळतोय तसा व्हिडिओज बघतोय. पायलट अरे मी असं नाही कशाला काळजी करतोयस तू? मला बी बऱ्यापैकी पतंग उडवता येतो. तू मम्माला किरकोळीत घेऊ नकोस. मास्टर आहे ती पतंग उडवण्यात. मी कशाला किरकोळीत घेऊ त्यांना? सुमे अगं मम्मा बरोबर जिंकणं फार अवघड आहे बाई. हे बघ पायलट, खऱ्या आयुष्यात असू दे नाही तर पतंग उडवताना आपल्या माणसाला हरवायचं आणि आपण जिंकायचं असं कधीच करायचं नाही. अरे कुणी बी जिंकलं तरी आपणच जिंकत असते, कारण आपण सगळी एका घरातला आहे. आपल्यातल्या आपल्या कापाकापी अजिबात करायची नाही. आणि आपण नुसतं चांगलं खेळायचं, मग कुणी बी जिंकू द्या. मज्जा आली पाहिजे खेळताना, एवढंच ध्यानात ठेव. पायलट अरे असं काय बघतोयस? माझी सुमी किती भारी आहे ते बघतोय. चल उगं काहीतरी. आणि खरंच सुमे तू सांगतेस तसंच करूयात. म्हणजे जिंकण्यासाठी म्हणून नाही, मजा करायची म्हणून पतंग उडवूयात. आता कसं शाण्यासारखं बोललास? साहेब तुमची पतंग लय वर आणि उंच उडली पाहिजे बर का. उडणार उडणार लय म्हणजे लय वर उडणार आहे. लक्ष्मण दादा तुमची पतंग लय वर गेली पाहिजे बर का. अरे त्या तुम्ही का बारीक आहे का आता पतंग उडवायला? का हो? तुम्ही एक म्हातार झाले म्हणजे जग म्हातार झालंय का? अरे कुणी सांगितलं असं म्हातार माणसाने पतंग उडवू नये म्हणून? बबन आंध्र मला एक पतंग उडवायला. आणतो पण हळू उडवा बर का, नाहीतर जोरात वारा आला की पतंगावर तुम्ही पण असा वर जायचा. अरे बघ आता मी कसा पतंग उडवतोय ती बघतच राहा. अरे वा, अख्खी फौजच जमावली की सुमीनं. अगं किती मोठी फौज असू दे पण जिंकणार तर ताई मॅडमच. हा होय, पतंग उडवायच्या बाबतीत ताई मॅडमचा कोणी नादच करायचा नाही. बर करायची सुरुवात. थांबा थांबा,
आधी आपण आपल्या आपल्या जोड्यांची नावं लिहून घेऊया पतंगावर. बर चालतंय, मी पेन आणून देतो. थांबा, कुठं आहे ती पेन? मी असा बदामात बदम लिहिणार फक्त. बदामात बदम. माझं बिली. माझं पण लिहायचं ना. नाही नाही, माझंच लिहिले बदामात बबन. नरसिंग शालू कसं वाटतंय ती येड्यासारखं? पदरी पडलं पदरच फाटला. आ? म्हणजे आपलं जॉईंट अकाउंट आहे ना, त्यामुळे लिहायला पाहिजे होतं. लिहिलंच ना. थँक्यू भाऊजी. हे घे. अनुराधा लिहू म्हणते, लिहितो. हा, चला करूया सुरू. चालतंय, जा पतंग घेऊन तिकडचा. उडकी 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 उडकी. असं उडतोय. तुला काय हसाय झालं कावळ्या? माझा पतंग चुचीत घेऊन जातोस का उडतोस का वर? नीट धरती लवकर, त्यांचा वर गेला सगळ्यांचा. वा ताई वा. अगं राजकारणात आणि पतंग उडवायला तुझा हात कोणी धरत नाही, म्हणजे नादच करायचा ना तुझा. परत अजून वर अजून वर. हो हो हो. अयो अरे त्या तुमचं पतंग कापलं की. वा वा ताई वा. एक डिपॉझिट जप्त केलंस की तू. बेबी चांगली पतंग खेळतीस की, वाटत नव्हतं एवढं पतंग उडवशील. अहो, आयुष्यभर ताई पतंगच उडवतीये. अयो मामासाहेब, तुमचाच पतंग कापलं की. ताई अगं तू माझाच पतंग कापलास. आयुष्यात एक काम कधी धड जमलं नाही तुम्हाला, ना पोर ना हे पतंग. धरा. असू दे, पण माझ्या ताई मॅडमचा पतंग बघ कसा मस्त उडतोय. बघ बघ. लक्ष्मण, तुझा पतंग कापलं की. दुसरं डिपॉझिट जप्त. बबन, अरे तुझं झालं का डिपॉझिट जप्त? आमची सुमित जिंकणार. अहो मी नाही, तुम्ही तर नवरा जिंकणार. हा, सुमिता नवरा जिंकायलाच पाहिजे. इलेक्शन जिंकला, आता हित बी जिंकलाच पाहिजे. अनुराधा मी काय म्हणतोय, काही म्हणू नका, मांजा सोडा. ताईच ताई मस्त मस्त. ताई come on. सासूबाई, रक्त आले, सोडा ते पतंग. हो बाजूला, स्पर्धा आहे ही. मम्मा अगं पण मम्मा हाताला लागलंय का तुझ्या? पायलट. तुम्ही अगं तू सांग ना काहीतरी. पायलट सोड ते पतंग आधी. आपला माणूस हराय नाही पाहिजे. सोड.
तुम्ही शेवटी तू जिंकली. हा जावई बापूंनी पतंग कापला. मी नाही मग ताई मॅडम जिंकल्या. नाही नाही सुमी मॅडम जिंकले त्या. नाही ताई मॅडम. नाही सुमी मॅडम जिंकले तर ताई मॅडम पतंग पडलं म्हणलं. नाही ताई मॅडम असू जिंकल्या. द्या. घरातलं माणूस जिंकले ना व. सासूबाई अहो, थांबा की हळद लावूया. मम्मा. सासूबाई ताई खूप लागलंय का बघू. तुमच्यामुळं झालं हे सगळं. तुम्ही त्या खानावळवालीचं नाक कापणार होता ना, ताई मॅडमचंच नाक कापलं गेले. अगो बाई कसलं बळा रागात येते बघा. मला तर घेरीच यायला लागली. तुमच्यामुळं झालंय सगळं. कुणी सांगितलं होतं दोरीला काचाची पावडर लावायला? शालू तू जरा गप्प बसतेस का आता. का गप्प बसू मी? त्या कोण कुठल्या बायका त्यांच्या देखत ताई मॅडमचा अपमान झाला. बस तुम्ही बाहेर जा. अहो पण बाहेर जायला सांगितलं मी तुम्हाला. ताई मॅडमनी सांगितलं ना बाहेर जा की मग जायचं. सासूबाई आणा हात हळद लावते. काही गरज नाहीये. नरसू ड्रॉवर मधून बँडेड आण. अहो पण लावा की जरा हळद, लगेच जखम भरून येईल. द्या. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? काहीच कळत नाही तुला? जा बाहेर. ताई तू आता खाली जाऊच नकोस. बघूया कशी साजरी होती हिची संक्रांत. ते हिच्या माहेरची माणसं आली आहेत ना सगळी. ताई हिची पहिली संक्रांत, त्यामुळे हलव्याची दागिने तिला घालून तिला सजवायचा मान तुझा आहे. तिला सजवायला अडलंय माझं खेटर नरसू. तेच सांगतोय ना ताई, तू खाली जाऊच नकोस. तिच्या लोकांना वाट बघायला लागू दे. तिच्या लोकांसमोर माहेरच्या तुला तिचा अपमान करायची चांगली संधी आली. सोडू नकोस ताई. अजून कशी ना बेबी? तर काय उशीर झालाय. वय आम्हाला बी घरला जाऊन स्वयंपाक करायचा आहे. ताई मॅडम येणार नाहीत. आणि मग सुमीला सजवणार कोण? मी बोलवू का मम्माला? हो जावाय बापू बोलवा, कारण तो सासूचा मान असतोय. अहो ताई मॅडम नाहीत येणार. का पण? काय माहित, म्हणजे हाताला लागलंय ना त्यांच्या, म्हणून नाहीत येणार. मग दुसऱ्या कोणी सजवलं तर चालणार नाही बे? अरे बाबा, सासरचं कुणीतरी सजवायला लागतं, त्यांचाच मान असतो ना तो. होय, पण त्यांनी यायला पाहिजे होतं खाली. हे शोभून नाही दिसत त्यासनी. घरात एवढी पाहुणी आल्यात, ताई मॅडमनी यायला पाहिजेत होत. पण माझ्या सुमीची पहिली सक्रात होणार कशी? आपण करूया ना. अहो सासूचाच मान असतोय, नव्या सुनेला त्यांनीच सजवायला लागतंय. तसं मामी सुद्धा मला आईसारख्याच आहेत. काय मामी? होय रे बाळा, आता माझ्या पोटी मूल नाही म्हणल्यावर तू पोरगाच की माझा. मग तुम्ही मस्त रेडी व्हा आणि आज सुमीला सजवायचा मान तुमचा. मी हा, अख्ख्या घरात ताई मॅडमच्या नंतर कुणाचा शब्द पाळत असलेली तर मामी साहेबांचा. आहे की नाही मामी साहेब? हा, मग आता एवढा मान आहे घरात, तर सुमीला सजवायचा मान घे बाई तूच. घेते की. चल सुमन,
आवरूया आपण. बरं झालं बाई, आता सुमीची संक्रांत होईल. समज हं? तू शिकलास बर का राजकारण. मामी साहेब, तुमच्यासारख्या भारी तुम्हीच बघा. आता कर्तव्यच आहे माझं ते. आता ह्या घरात ताई मॅडम नंतर मान कोणाचा? तुमचा. होय ना. मग आता तुला तयार करायचा मान बी माझाच. चल, तुझी पहिली सक्रात लई भारी आणि लई मस्त व्हाय पाहिजे. मी तुला तयार करतेच, पण तू पण तर एक नाव ध्यानात आणून ठेव. मामी साहेब, तुम्ही खरंच लई चांगले आहे बघा. हायच मी. चल. अगं सुमे, झालं का? सगळ्या बायका वाट बघतायत अगं. सुमे, नाव घे की आता. हा, नाव दे, नाव दे. हा, नाव द्या, नाव द्या. तुम्ही मला नाव द्या. नाव? अगं घे. तुम्ही मला द्या, द्या, नाव द्या. घे. संक्रांतीच्या सणासाठी मुरवला भावी मुख्यमंत्र्यांचा गुळ ओला. समरसिंग रावांचं नाव घेते. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मामी साहेब, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सुखी राहा बाळा. मुख्यमंत्री साहेब, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि तूही तिळगुळ घे आणि अशीच गोड बोलत राहा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ घे, गोड गोड बोल. घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.
मामासाहेब घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पहिले समर तू तिळगुळ घे आणि गोड बोल. आणि तू सासूबाई तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पहिले नाही तुझ्या या खुशीवर संक्रांत आणली तर नावाची अनुराधा नाही.